हेलो बच्चों, वेलकम टू राजेश्वरी चौहान क्लासेस। आज हम स्टार्ट करेंगे 8th स्टँडर्ड मराठी का 10th लेसन, दैट इज़ आम्ही हवे आहोत का। इसका मतलब क्या होता है, काय अर्थ आहे याचा, म्हणजे तुम्हाला आम्ही हवे आहोत का। तर लेखिका जी आहे शांता शेळके यांची आपण 7th स्टँडर्डमध्ये फर्स्ट कविता पण पाहिलेली। फर्स्ट पोएम जो था 7th स्टैंडर्ड में मराठी में, भारत माता, वो भी किसने लिखी हुई थी, शांता शेळके। शांता शेळके या खूपच उच्च दर्जाच्या अशा लेखिका आहेत आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये खूप काही कष्ट करून परंतु सतत त्या लिहत असायच्या। त्यांना लिहिण्याचा आणि वाचण्याचा खूप छान छंद होता आणि त्यामुळेच बघा आज त्यांचं नाव सगळीकडे आपण पाहतो। प्रत्येक इयत्तेमध्ये त्यांचा एक तरी धडा किंवा कविता असतेच। तर शांता शेळकेबद्दल इथे माहिती दिलेली आहे, तर आपण ती पाहूया। शांता शेळके 1922 हे काय त्यांचा जन्म आहे आणि 2002मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे, डेथ हुआ है। प्रसिद्ध कवियत्री, गीतकार, लेखिका। इन्होंने ना एक्चुअली जो फिल्म होते हैं उसमें भी सॉन्ग्स, मराठी फिल्म्स के सॉन्ग्स भी लिखे हुए हैं। जो लता मंगेशकर जी और आशा भोसले हैं उन्होंने गाए हुए हैं उनके सॉन्ग्स। लेखिका शांता शेळके यांनी जवळपास 100 पुस्तके लिहिली। 100 म्हणजे किती, 100 लिहिली आहेत। त्यांची वर्षा, रूपसी, जन्मजान्हवी, पूर्वसंध्या, इत्यर्थ हे कविता संग्रह, ये सब क्या है, कविता है, पोएम्स हैं। तो चंद्रमा, कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती, चित्रगीते, शब्दांच्या दुनियेत, पावसा आधीचा पाऊस, स्मरणे, संस्मरणे हे लेख संग्रह, लेख लिखलेले आहेत। मतलब आप अगर न्यूज़पेपर में देखते हो तो कोई टॉपिक के ऊपर लेख रहता है तो वो भी लिखे हुए हैं। उसके बाद मुक्ता, गुलमोहर, काचकमळ हे कथा संग्रह, ये स्टोरीज है, कथा संग्रह है, जैसे नॉवेल्स होते हैं वैसे इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत। आळंदी येथे भरलेल्या 69व्या 69 मतलब 69व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले। मतलब जो 69th साहित्य सम्मेलन हुआ था जहाँ पर सब राइटर्स, कविज ये जो होते हैं उनका एक ऐसे फंक्शन होता है, सम्मेलन होता है। वहाँ पर हर एक बार किसी ना किसी अलग मतलब राइटर को या फिर जो पोएम लिखते हैं, कवि है, तो उनको क्या करते हैं, अध्यक्ष बनाते हैं, उनको चीफ गेस्ट बनाते हैं। तो ये चीफ बनी थी, कब हुआ था ये 69th जो हुआ था सम्मेलन तब बनी थी, ठीक आहे। त्यानंतर आता आपल्या लेसनमध्ये काय दिलेलं आहे, तर प्राण्यांच्या इस्पितळात, इस्पितळ मतलब क्या है, हॉस्पिटल, मारलेल्या फेरफटक्यांचे, फेरफटका मतलब वो जब हॉस्पिटल है उसके अंदर से पूरा घूमकर आई थी जाकर, तब उन्हें क्या लगा था, आणि माणसाच्या प्रेमासाठी आसुसलेल्या प्राणी विश्वाचे चित्रण या पाठात पाहायला मिळते। तब जब वो प्राणी के हॉस्पिटल में, एनिमल्स के हॉस्पिटल में जब शांता शेळके जी गई थी और उन्होंने जब वहाँ पर देखा कि वहाँ के जो एनिमल्स हैं उनका उनके तरफ देखने का नज़र उनकी, और फिर वो किस तरह से बिहेव कर रहे थे, इससे उन्हें ऐसे लग रहा है शायद वो हमें कह रहे हैं कि हम आपको चाहिए, मतलब आम्ही तुम्हाला हवे आहोत का, आम्ही हवे आहोत का, असं जणू ते त्यांना विचारत आहेत। ऐसे किसे लग रहा है, असं त्या शांता शेळके यांना वाटत होतं। म्हणून त्यांनी त्या इस्पितळाला जाऊन भेट दिल्यानंतर एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्यातलाच एक भाग इथे आपल्याला दिलेला आहे। चित्रण या प्राणी विश्वाचे चित्रण या पाठात पाहायला मिळते। प्रस्तुत पाठ आनंदाचे झाड या ललित लेख संग्रहातून घेतला आहे। तो ये लेख संग्रह है ललित आनंदाचे झाड, इसमें से ये लिया हुआ है, ठीक है। तो कोणत्या पुस्तकातून त्यांनी हा भाग घेतलेला आहे, तर आनंदाचे झाड, ठीक आहे। हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं, मी नेहमी सांगते कोणत्या पुस्तकातून घेतलेलं आहे ते लिहिणं पण खूप गरजेचं असतं। ज्यावेळेला आपण संदर्भासहित स्पष्टीकरण लिहितो, हा एक प्रकारचा प्रश्न असतो, संदर्भासहित स्पष्टीकरण, तर एखादी लाईन दिली जाते, पाठातली कोणतीही एखादी लाईन अशी दिली जाते आणि विचारलं जातं की मग आपल्याला लिहायचं असतं की ही जी लाईन आहे
म्हणजे हे जे वाक्य दिलेलं आहे हे केव्हा म्हटलं गेलेलं आहे आणि ते म्हणण्याच्या मागे काय उद्देश आहे, का ते प्रस्तुत केलेलं आहे तिथे, हे आपल्याला तिथे सांगायचं असतं. आणि त्यावेळेला जेव्हा आपण संदर्भ लिहितो त्या संदर्भामध्ये आपल्याला त्या पाठाचे लेखक किंवा लेखिका कोण आहेत, पाठाचं नाव काय आहे, त्या कोणत्या पुस्तकातून घेतलेलं आहे, कोणत्या लेखातून घेतलेलं आहे, कोणत्या संग्रहातून घेतलेलं आहे, हे आपल्याला सांगायचं असतं. ठीक आहे. आणि त्यानंतर त्या वाक्याबद्दल आपल्याला स्पष्टीकरण द्यायचं असतं. स्पष्टीकरण म्हणजे वी हैव टू एक्सप्लेन अबाउट दैट कि ये यहाँ पर ऐसे ये लाइन क्यों आई थी, इसके पहले क्या हुआ था, ये हमें 2-4 लाइन में एक्सप्लेन करना होता है. ठीक है. उसे कहते हैं संदर्भासहित स्पष्टीकरण. अगर है तो मैं आप लोगों को एक एग्जाम्पल भी दिखाती हूँ. कवितेमध्ये आपल्याला जास्त करून संदर्भासहित स्पष्टीकरण लिहायला येतं. हे पहा, इथे आपल्याला जसं कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत आणि मग त्याचा आपल्याला अर्थ सांगितलेला आहे, तर अर्थ लिहिण्याच्या पेक्षा आपल्याला सांगतात की संदर्भ लिहा. ठीक आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळे आपल्याला येतात एक्झाम्पल्स आणि मी तुम्हाला नेहमी ते दाखवत राहीन. आणि या लेसन आता मी तुम्हाला प्रश्नांची उत्तरंसुद्धा पूर्ण धडा झाल्यानंतर आपण प्रश्नांची उत्तरंसुद्धा कंटिन्यू करणार आहोत. मुंबईच्या परळ भागात एक इस्पितळ आहे. तो मुंबई आपने तो सुना होगा, मुंबई में कुछ बच्चे रहते भी होंगे. इवन आई एम लिविंग इन मुंबई. तो मुंबई के परळ जो है ये बॉम्बे साइड का एरिया है परळ, जिसे परेल कहते हैं. वहाँ पर एक हॉस्पिटल है. इस्पितळ मतलब हॉस्पिटल लिख लो आप लोग. हे ते आहे जनावरांचं इस्पितळ. तो ये किसका हॉस्पिटल है, जनावरों का मतलब ॲनिमल्स का. जनावर म्हणजे ॲनिमल्स. ते आतून बघायचं असं माझ्या मनात खूप दिवसांपासून होतं. मतलब ये एनिमल का जो हॉस्पिटल है ये कैसे होता होगा, क्या होता होगा वहाँ पर, कैसे है ये देखने की उत्सुकता ये कवियत्री जो है शांता शेळके, इनको बहुत दिनों से ऐसे लग रहा था, उनके दिल में था. आणि एकदा तो योग आलाच. और एक बार क्या हो गया, एक योग आला म्हणजे क्या है कि उनको जाने का वहाँ पर चांस मिल गया. कमानीच्या आत तर सहज प्रवेश मिळाला. कमानीच्या आत मतलब जो मेन एंट्रेंस होता है वहाँ पर मुझे इजीली जाने मिल गया. उजवीकडे एक छोटीशी इमारत दिसते. ते बहुधा कार्यालय असावं. कार्यालय मतलब ऑफिस. आप लोग ये कभी कभी ट्रांसलेट करने के लिए आते हैं वर्ड्स. हाँ, 10th के पैटर्न में भी, एसएससी बोर्ड का जो पैटर्न है उसमें भी आते हैं. तो आप लोग ये लिख लो सब. ऑफिस. कार्यालयाच्या दाराशीच भिंतीवर एक छोटी तस्वीर आहे. तस्वीर मतलब क्या है, एक बड़ा सा वहाँ पे फोटो लगा हुआ है. तस्वीर मतलब फोटो. त्या तस्वीरीत बैल, घोडा, कुत्रा, मांजर, शेळी अशी वेगवेगळ्या जनावरांची चित्र आहेत. खालीत एक छोटंसं पण मनाला भिडणारं वाक्य आहे. मतलब वो एनिमल्स का आप देखोगे यहाँ पर दिया हुआ है. हाँ, ये लिखा चित्र दिया है और उसके नीचे वो कह रही है, एक वाक्य लिहिलेलं आहे. यहाँ पर भी वो दिखाई दे रहा है. आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवे आहोत का. मतलब हमें तो आपकी ज़रूरत है लेकिन आपको हमारी ज़रूरत है, हम चाहिए आप लोगों को. ऐसे वहाँ पर लिखा हुआ था. और ये वाक्य पढ़ने के बाद कवियत्री को ऐसे बहुत ही मनाला भिड़नार, मतलब क्या, उनको दिल को ये बात लग गई कि देखो एनिमल्स के बारे में. शायद एनिमल्स भी ये सोचते होंगे. माणसाच्या दयाबुद्धीला, करुणेला मुक्या प्राण्यांनी केलेलं ते आवाहन आहे. जैसे कि इंसान को वो आवाहन करणे म्हणजे कसं की तुम्ही हे करू शकता का, आम्हाला नेऊ शकता का तुमच्याबरोबर, तसं ते आपल्याला विचारत आहेत. मला आत कुठंतरी हलवून सोडतं. हाँ, मतलब ये पढ़ने के बाद, ये सुनने के बाद उनको अंदर से ऐसे लग रहा था कि जैसे कि सच में एनिमल्स जे पूछ रहे हैं. आता मी कार्यालयात पाऊल टाकते. समोरच्या कपाटावर उदी रंगाचा एक गळेलठ्ठ बोका मजेत आपल्या मिशा साफ करत बसला आहे. उदी रंगाचा मतलब किसा, उदी क्या होती है, जब लकड़ी जल जाती है तो उसका जो ऐश होता है वो जिस रंग का होता है, मतलब वो कौन सा डार्क कलर है उसका, वो कलर होता है एक्चुअली ग्रे कलर होता है, डार्क ग्रेइश कलर. तो वो ग्रे कलर की ऐसी एक बिल्ली वहाँ पर है. बिल्ली मतलब बड़ा वाला जो बिल्ली होती है जिसको बोका बोलते हैं मराठी में. तो ती काय करत होती, तर
मिशा साफ करत बसला आहे. मला बघताच तो कपाटावरून उडी मारतो आणि साहेबांच्या टेबलावर येऊन बसतो. इस्पितळ बघण्यासाठी मी आले आहे असं मी त्या साहेबांना सांगते. मतलब वो जाने के बाद क्या क्या हुआ है ये हमें यहाँ पर पूरा बता रहे हैं. बोक्याचं डोकं कुरवाळते माझं ऐकून घेतात आणि लगेच मला परवानगी देऊन टाकतात. इतकंच नाही तर मला सारं इस्पितळ नीट दाखवण्यासाठी भरत नावाच्या एक छोटा चुणचुणीत मुलगाही ते माझ्याबरोबर देतात. आता मुलाचं नाव काय आहे? भरत आहे. ठीक आहे, चुणचुणीत मुलाचं नाव काय आहे? तर भरत आहे. किंवा भरत हा कसा मुलगा होता? तर भरत हा छोटा चुणचुणीत मुलगा होता. असं आपल्याला छोट्या एक वाक्यांसाठी लिहायला प्रश्नांची उत्तरं येऊ शकतात. आम्ही पुढे जाऊन डावीकडे वळतो. डावीकडे मतलब डावा मतलब लेफ्ट साइड में. एवढ्यात भरत मला म्हणतो, बाई हा मांजरांचा विभाग बघायचा है. मांजरांचा मतलब बिल्लियों का ये डिपार्टमेंट है, यहाँ पर वार्ड है, तो आपको वो देखना है. मांजरांचा विभाग म्हटल्यावर मी उत्सुकतेने आत पाऊल टाकते. तो उन्हें भी बहुत अच्छा लग रहा था, तो वो भी जल्दी जल्दी वहाँ पर जाने के लिए निकली. एक लहानशी पण स्वच्छ खोली. आपल्या स्वयंपाकघरातले ओटे जेवढ्या उंचीचे असतात तेवढ्या उंचीचे कट्टे. मतलब अपने घर का किचन जितना ऊंचा होता है उतने ऊंचे ऊंचे वहाँ पर क्या है प्लॅटफॉर्म बनाए हुए हैं. कट्टे मतलब प्लॅटफॉर्म्स बनाए हैं. आणि त्याच्या खाली एकेरी जाळीचे विभागलेले छोटे छोटे खण. तो फिर वहाँ पर ऐसे बॉक्स, जैसे हम बॉक्सेस रहते हैं ना, शू रैक होता है, उसमें कैसे सिंगल पैर रखने के लिए आप कहीं पर जाते हो मंदिरों में वगैरह, तो शू रैक रखने के लिए ऐसे स्क्वेयर्स बॉक्सेस बनाए हुए रहते हैं. इसी तरह से यहाँ पर क्या बनाए हैं? खण मतलब बॉक्सेस बनाए हुए हैं. और वो कैसे है? जाली वाले हैं. ठीक है, मतलब यहाँ से वहाँ दिख सकता है उन्हें. बाहेरच्या बाजूनही या खणांना जाळ्या बसवलेल्या आहेत और उसमें बाहर से भी फिर जाली लगाई हुई है. प्रत्येक खोलीत एक एक पेशंट आहे. आता ये उसका एक खण मतलब क्या हो गया? एक खोली हो गई. ठीक है, एक रूम हो गया उसका, उसकी जगह हो गई परमानेंटली. तो वहाँ पर एक पेशंट, मतलब पेशंट कौन है यहाँ पर? तो बिल्ली पेशंट है. ठीक आहे, मांजर इथली पेशंट आहे. एक भला थोरला काळा भोर बोका आपल्या हिरव्या डोळ्यांनी व्याकुळ नजरेनं बघत आहे. व्याकुळ नजर मतलब एकदम दया, मतलब मुझे कोई तो दया करो मेरे ऊपर, माझ्याकडे कोणीतरी बघा, अशी नजर असते. मुलांना जर काहीतरी खाण्यापिण्याची वस्तू हवी असेल तर मग ते आईवडिलांकडे कशा व्याकुळ नजरेने बघतात. मग आईवडील म्हणतात की जाऊ दे, चला घेऊन देऊया. त्याप्रकारे हा बोका जो आहे, तर इथे सगळे बोकेच जास्त भरलेले आहेत वाटतं. तर तो कसा आहे? भला थोरला, म्हणजे मोठा आहे एकदम आणि काळा भोर आहे. त्याचे डोळे कसे आहेत? हिरव्या रंगाचे. ठीक आहे, तर हे खूपच इथे आपल्याला खूप इम्पॉर्टंट सांगितलेलं आहे आणि हे सगळे तुम्ही अंडरलाईन करून ठेवा, कारण तुम्हाला हे प्रश्नांच्या उत्तरांसाठी खूप उपयोगी पडेल. एक चिमुकलं कबरं पिल्लू कावरं बावरं झालं आहे. एक मांजरी चिडलेल्या वाघिणीसारखी पिंजऱ्यात इकडून तिकडं फेऱ्या मारत आहे. वाघिणीसारखी मतलब जो बिल्ली है ना, फीमेल जो है, वो क्या कर रही है? वो गुस्से में शायद से आकर वो शेर के जैसे यहाँ वहाँ यहाँ से वहाँ कर रही है. वाघिणीसारखी म्हणजे काय? टायगरस के जैसे. त्याच्यानंतर एक ठिपक्यांचं मांजर आपण पेशंट आहोत हे विसरून मार्जार जातीच्या स्वच्छतेच्या आवडीनुसार आपल्या पंजानं तोंड, मिशा, डोळे पुसून साफ करत आहे. और ये बिल्ली ये सब क्या करती है? अपने जो बॉडी के पार्ट्स होते हैं उसे खुद ही साफ करते रहते हो घिस घिस कर. त्याच्यानंतर आणि ते कसं आहे? ती मांजर कशी आहे? ठिपक्यांचं मांजर. ठीक आहे. त्यानंतर एक मांजर खूप आजारी असावं, कारण खूप आजारी मतलब बहुत ही ज़्यादा बीमार है शायद से. क्यों ऐसे लग रहा है उन्हें? कारण डोळे मिटून पुढल्या 2 पंजांवर तोंड ठेवून पडला आहे. म्हणजे ते कसं एकदम चुपचाप वो सोया हुआ है. अपने जो आगे के हाथ है उसके ऊपर ऐसे रख के अपना उसके ऊपर मुंह रखकर वो चुपचाप पड़ा हुआ है. प्रत्येक मांजराजवळ 2 बशा आहेत. बशा मतलब क्या है? सॉसर जो रहते हैं जिसमें हम चाय पीते हैं कप में, और नीचे जो बशी रहती है ऐसे सॉसर रहता है
उसे कहते हैं बशी. तर दोन कितने हैं? दोन बशी. दोन बशा आहेत. एक बशी असते आणि दोन बशा असतात. मतलब प्लुरल फॉर्म हो गया बशी बशा. एक खाद्यपदार्थासाठी व दूसरी पाण्याची. तो एक खाने की चीज़ रखी हुई है और दूसरे में पानी रखा हुआ है. और बिल्ली क्या करती है? अपने टंग से चाट के कप पीती है ना, तो लिप करती है, इसीलिए वहाँ पर बशी रखी हुई है, तो इझिली वो उसे चाट सके. प्रत्येकाजवळ त्याच्या प्रकृतीतले चढ उतार दाखवणारा तख्ता भिंतीवर लावला आहे. जैसे हॉस्पिटल्स में पेशेंट चेक करने के बाद एक पेपर के ऊपर उनके बारे में इंफॉर्मेशन लिखा जाता है और वो इंफॉर्मेशन उन्हीं के यहाँ पर बेड के साइड में टंगा कर जाते हैं. वैसे ही यहाँ पर भी बिल्लियों के बारे में किया हुआ है. उनके जो भी उनका हेल्थ कैसा है उसके बारे में वहाँ पर सब लिखा हुआ है और भिंतीवर मतलब वॉल के ऊपर वो टंगा कर गए हुए हैं. प्रत्येकाला बसायला मऊ अंथरुण आहे. अंथरुण मतलब क्या है? जैसे बिस्तर रहता है ऐसे ही सॉफ्ट बिस्तर वहाँ पर हर एक बिल्ली के लिए भी रखा हुआ था. मी आणि भरत खोलीत पाऊल टाकतो, मात्र सारी मांजरं चमकतात. त्यांच्या डोळ्यात आतुरता काठोकाठ भरली आहे. काही मांजरं जाळीवर नाक घासू लागतात, काही नखांनी जाळ्या खरवडू लागतात, असे 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 करायला लागतात. म्याऊ म्याऊ म्याऊ. कोवळ्या निबर भरीव किनऱ्या आवाजाचा एकच कलकलाट सुरू होतो. प्रत्येक मांजर आपापल्या परीनं माझं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मतलब हर एक जो बिल्ली है, प्रत्येक मांजर जी आहे ती शांता शेळकेला स्वतःकडे जसं काय बोलवत आहेत, माझ्याकडे या माझ्याकडे या, आणि ते आपल्या होईल तसा आवाज काढत आहे. त्यानंतर प्रत्येक जणू म्हणत आहे, मला इथं फार एकटं वाटतंय, मुझे बहुत लोनलीनेस फील हो रहा है, मैं बहुत अकेला हूँ यहाँ पर, ज़रा माझ्याकडं या हो. मला कुरवाड़ा मतलब क्या करते हैं? जैसे हम बच्चों के ऊपर से हाथ घुमाते हैं प्यार से, तो उसे कहते हैं मराठी में कुरवाळा. मी जाळीच्या छिद्रांतून बोट घालून कुणाचं डोकं खाजवते, कुणाचा गळा खाजवते, तर कुणाचे कान कुरवाळते. तो क्या करे? जाली जो है, जाली के अंदर से अंदर अपना फिंगर डाल के और धीरे धीरे से उन्हें ऐसे ऐसे प्यार से सहला रही है. मांजर खुश होतात. पोटातून गुर्र आवाज काढून समाधानाची पावती देतात. मतलब वो एक आवाज़ निकाल रहे हैं गुरगुर, जिससे ऐसे लग रहा है कि उन्हें भी बहुत अच्छा लग रहा है कि आप मेरे पास आई हो और मुझे प्यार से मेरे ऊपर हाथ घुमा रही हो, तो उन्हें भी वो अच्छा लग रहा है. आता माझं लक्ष एका गोष्टीकडं जातं. प्रत्येक मांजराच्या कप्प्यामध्ये त्याचं नाव लिहिलेलं आहे. अभी देखो बिल्लियों का नाम भी लिखा हुआ है. जैक जाधव, बकुल गोखले, सैमी डिकुन्ना, रोमल टिप्पणीस. तो ये जो आगे के सरनेम्स है ना, ये किसके हैं? जिनका वो पेट है वो उनके सरनेम्स हैं. तर जाधव, गोखले, डिकुन्ना, टिप्पणीस. माझ्या ध्यानात येतं ही आहेत मांजरांना दिलेली त्यांच्या मालकांची आडनावं. आडनाव मतलब सरनेम्स. तो जो उसके जो ओनर है उनका सरनेम इनको दे दिया गया है. त्या जाधव, गोखले, टिप्पणीस इत्यादि मंडळींचा डोळ्यांनी निरोप घेऊन मी बाहेर पडते. मतलब मैंने उन्हें आँखों से ऐसे इशारा करके मैं अभी चलो मैं आती हूँ ऐसे मैंने कह के मैं बाहर निकली हूँ. मला निरोप देताना पुन्हा एकदा म्याऊचा गजर होतो. फिर से वो लोग सब म्याऊ म्याऊ करने लगे, क्योंकि ये सब ना पेट एनिमल्स हैं और ये पेट एनिमल्स को इंसानों के साथ रहने की आदत होती है. इसीलिए जब वो इंसानों को देखते हैं, ह्यूमंस को देखते हैं, तो उनको ऐसे लगता है कि ये हमें प्यार से आगे करे, अपने साथ ले, इसलिए फिर आवाज़ करने लगते हैं. और जो आप देखोगे रास्तों के ऊपर होते हैं बिल्लियाँ हैं या कुत्ते होते हैं या दूसरे कोई एनिमल्स हैं, वो इस तरह से नहीं होते, क्योंकि वो अपने सराउंडिंग में अपने एनिमल्स के साथ में अपने ग्रुप के साथ में ही रहते हैं. बट ये जो पेट एनिमल्स होते हैं, पाळीव प्राणी ज्यांना आपण म्हणतो, इनको आदत रहती है कि ये इंसानों के साथ रहते हैं. ठीक है, इसके लिए इंसानों का ज़्यादा उनको अट्रॅक्शन होता है. भेटीला आलेला माणूस परत जायला निघाला म्हणजे इस्पितळाच्या पेशंटच्या चेहऱ्यांवर जी खिन्नता दिसते
तीच या मांजरांच्या चेहऱ्यावर मला दिसली। जैसे हम किसी अपने रिलेटिव्स को मिलने के लिए हॉस्पिटल जाते हैं, 4 से 6 बजे का टाइम होता है ज़्यादातर, तब जब सब मिलने के लिए आते हैं तो पेशेंट को बहुत अच्छा लगता है, क्योंकि देखो वो दिन भर अकेले रहते हैं ना वहाँ पर, तब उन्हें बहुत अच्छा लगता है। लेकिन मिलने के बाद वो घर पे जब निकलते हैं तब जो पेशेंट है उन्हें बहुत ही उनके चेहरे के ऊपर उदासी छा जाती है। खिन्नता मतलब उदासी छा जाती है, क्योंकि अभी जितने भी लोग मिलने आए हैं ये यहाँ से तो चले जाएंगे, लेकिन मैं अकेला या अकेली रहूँगी यहाँ पर। ये उन्हें बहुत ही चेहरे के ऊपर उनके एक खिन्नता मतलब एक उदासी देने वाली बात होती है। तीच या मांजरांच्या चेहऱ्यावर मला दिसली, और वैसे ही उदासी ये बिल्लियों के चेहरे पर भी शांताजी को दिखाई दे रही है। घरी लाड करून घ्यायची सवय झालेल्या या मांजरांना इथं विलक्षण एकटं एकटं वाटत असलं पाहिजे, क्योंकि देखो घर पे होती है बिल्लियाँ तो उन्हें बहुत प्यार किया जाता है। जो कोई भी घर के मेंबर्स हैं उन्हें उठाते हैं, गोदी में लेते हैं, प्यार करते हैं, तो उन्हें यहाँ पर ये सब नहीं मिल रहा है, इसलिए उन्हें बहुत ही अकेलापन महसूस हो रहा है। एकटं एकटंपण वाटणं म्हणजे एकदम एकटं झाल्यासारखं, अकेला होने के जैसे उन्हें लग रहा है। या मांजरांना औषध पाणी माणसांसारखं करतात का रे, मी भरतला विचारलं। तर मतलब तो फिर मतलब ये पूछ रही है कि जैसे इंसानों को दवाई दी जाती है ऐसे इन्हें भी दिया जाता है, तो कह रहा है तो फिर असं म्हणून भरत सांगतो, त्यांचं खाणं पिणं पथ्याचं असतं। पथ्य मतलब क्या है, जैसे हमें डाइट दिया जाता है कि बीमार है तो आप लोग सिर्फ दाल चावल खाओ या खिचड़ी खाओ, मूंग दाल खाओ, तो ऐसे ही इन्हें भी दिया जाता है। एकदम भरतला काहीतरी आठवतं, तो मला म्हणतो, बाई शेजारी कुत्र्यांचा विभाग आहे, तिथं जाऊया जरा। तो उसे कुछ याद आता है और वो कहता है कि यहाँ पे बाजू में क्या है, डॉग्स का एक वॉर्ड है, हम वहाँ पर जाते हैं। आम्ही शेजारच्या विभागात जातो, बघते तर खरंच एक भली दांडगी अतिशय देखणी कुत्री तिथं निजलेली दिसली। निजलेली मतलब सोई हुई, दांडगी मतलब मोठी, ठीक आहे। जवळच एका टोपलीत तिची बरीच पिल्लं आहेत। बरीच मतलब बहुत सारी उसने यहाँ पर बच्चे दिए हुए थे। अजून डोळेही न उघडलेल्या त्या पिल्लांच्या अंगावरून मी हलकेच बोट फिरवते। त्यांची आई तपकिरी रंगाची आहे, पण पिल्लं पांढरी। तो वो जो छोटे से उसके बच्चे दिए हुए हैं, वो बच्चों ने अभी आंखें भी नहीं खोली हुई है, त्यांनी अजून डोळेसुद्धा उघडलेले नाही आहेत। आणि अशा या पिल्लांवरून तिने हळूच आपलं बोट फिरवलं। म्हणजे लेखिकेला किती आनंद झाला असेल, शांता जी को कितना आनंद हुआ होगा, खुश हो गई होगी। और वो जो उनकी माँ है, मतलब ये जो डॉग है, कुत्री मतलब क्या है, ये फीमेल डॉग जो है वो कैसे रंग की है, तपकिरी रंगाची। तपकिरी मतलब कौन सा रंग होता है, जैसे आप ब्राउन कलर देखते हो उसमें थोड़ा अलग शेड होता है, ठीक है। तो तपकिरी अशा रंगाची आहे, पण पिल्लं पांढरी। बट उसके जो पिल्लं मतलब उसके जो बच्चे हो गए हैं वो कैसे है, व्हाईट है। पांढरी म्हणजे व्हाईट, काही ठिपक्यांची आहेत, सावरीच्या कापसाचे जणू मऊ मऊ गोळेच। तो ऐसे लग रहा है जो कापूस जैसे कॉटन रहता है, कॉटन का जो आप वाइट पार्ट कितना सॉफ्ट रहता है, तो ऐसे ही लग रहा है कि ये कापूस के गोले बने हुए हैं। इवले कान, छोटे छोटे से कान, इवल्या शेपट्या, लालसर ओली नाक कसे झाले, छोटे छोटे लाल लाल नाक आहेत, आणि पोटांतून येणारा कुई कुई आवाज, और उनके पेट से एक आवाज निकलता है ऐसे। कितीतरी वेळ मी त्यांच्याकडं बघतच राहिले। तो लेखिका जो है शांता जी उनके पास देखते ही रह गई, बहुत देर तक वो उन्हें देख ही रही थी, क्योंकि ये सब चीज़ें हमें ज़्यादा एक्सपीरियंस करने मिलती नहीं हैं, और जब ये सब देखने मिलता है तो ऐसे लगता है कि बस ये देखते रहो और उनको अपने पास लो या उनको टच करो, ये सब फीलिंग्स बहुत अच्छी लगती है। तिथून पुढं गेल्यावर कुत्र्यांचा आणखी एक विभाग लागला। तिथं तऱ्हेतऱ्हेची कुत्री आहेत, लठ्ठ आणि रोड। लठ्ठ मतलब एकदम मोटी, रोड मतलब ऐसे जो दिखने में रहती है ना, जो एकदम भयानक लगती है। चिड़की आणि शांत, चिड़की मतलब क्या, गुस्से वाली, कोई शांत है। देन
साखळीला सारखे हिसके देऊन काही सुटू बघण्याचा प्रयत्न करणारी। तो उन्हें साखड़ी से मतलब चैन से बांधा हुआ है और कुछ डॉग क्या कर रहे हैं, जो चैन है उसे खींच खींच कर मतलब वो छुड़ाने के लिए अपने आप को वहाँ से छोड़कर निकलने के लिए कोशिश कर रहे हैं। साखळीला सुटू बघण्याचा प्रयत्न करणारी, तर काही स्वस्थ बसून राहिलेली और कुछ कुछ कैसे है शांत बैठी हुई है अपने इसमें। जो भी है चलो ठीक है, बैठ गई आराम से। एका कुत्र्याच्या कानामागं मोठं गळू झालं आहे। एकाचा मोडलेला पाय प्लास्टरमध्ये घालून ठेवला है। मतलब गळू क्या होता है, जैसे कि कुछ जख्म हो जाती है ना हमको, वुंड होता है, तो पूरी तरह से ख़राब हो गया है, उसके अंदर तक पूरा जो स्किन है वो दिखने लगता है, ऐसे हो गया है बड़ा फोड़े के जैसे, ठीक है। आणि प्लॅस्टर लावला आहे कोणाकोणाला, म्हणजे पाय त्याचा तुटला आहे म्हणून प्लॅस्टर लावला आहे। एक कुत्रा चिडून माझ्या अंगावर झेप घेऊ बघतो, म्हणजे वो जंप करने के लिए कोशिश करता है। मी दसकून मागे सरकते। देखो कितना भी हो लेकिन अपने ऊपर कोई एनिमल आने जाएगा तो डरेंगे ना कोई भी, तो ये भी डर के पीछे जा रही है। भरत त्याच्यावर खेकसतो म्हणजे क्या, गुस्से से चिल्लाता है। अभी भरत वहीं पर रहता है, तो एनिमल्स के साथ में उसका बार बार मिलना आना जाना रहता है, वो उन्हें खाना देता है, सब करता है, तो उसकी बातें भी फिर मानते हैं। झेन्या चुप, उसका नाम क्या दिया है, झेन्या, ठीक है। तर कोण अंगावर येण्याचा प्रयत्न करतो, झेन्या। असं नाही करायचं, आपल्या पाहुण्या आहेत त्या, चुप। ऐसे वो जैसे एनिमल्स को। तो अब ये सेंटेन्स आ सकता है कि हे वाक्य कोण म्हटले आहे, केव्हा म्हटलं आहे, ठीक आहे। तर हे संदर्भाचे स्पष्टीकरणासाठी पण येऊ शकतं। झेन्या जणू समजल्यासारखा चुप बसतो, और झेन्या जो है अभी चुप बैठ गया है, उसकी बात उसे समझ में आ गई है। दुसरा एक कुत्रा सारखा झेप घेऊ लागतो, पण तो अंगावर तुटून पडण्यासाठी नव्हे। मतलब एक कुत्ता है जो क्या कर रहा है, बार बार आगे जंप कर रहा है, लेकिन वो उनके ऊपर अटैक करने के लिए नहीं, तो वो क्या करने के लिए कर रहा था, तो पुढचे दोन्ही पंजे जुळवून मला नमस्कार करतो। तो दोनों जो उसके पंजे हैं, पाँव से उसे जॉइंट करके वो क्या कर रहा है, उसे जैसे नमस्कार कर रहा है। झेन्या रागीट, तर हा एकदम सालस म्हणजे शांत। भरत मला म्हणतो, आल्या गेल्या सर्व लोकांना तो असा नमस्कार करतो बाई। तो वो सबको क्या करता है, नमस्कार करता है। मी भरतला विचारते, इथं आणखी कोणते प्राणी येतात रे, और कौन कौन से एनिमल जाते हैं। पुष्कळ येतात बाई, भरत सांगू लागतो। शेळ्या येतात, मेंढ्या, ससे येतात, माकडं येतात, माकड़ मतलब बंदर, शेळ्या मतलब क्या है, गोड्स होते हैं, मेंढ्या येतात, मेंढ्या भी इसका ही दुसरा काइंड्स होते हैं। आम्ही बोलतो आहोत एवढ्यात माझ्या पायांजवळून एक मांजरी चाललेली दिसते। मतलब एक बिल्ली जो है उसके पैर के यहाँ से जा रही है। भरत म्हणतो, हात लावा बाई तिला, मतलब उसे हाथ से आप हाथ लगाओ, हाथ टच करो। मी तिच्या पाठीवर हात ठेवते। मांजरीचं सर्वांग शहारतं, मतलब वो एकदम ऐसे आंग झटकने लगती है, और मग ती सावरते, माझ्याजवळ येते, मी तिला थोपटते, तशी ती प्रेमानं गुरगुर करू लागते। मी भरतला विचारते, ही अशी दचकली कशी रे। दचकली मतलब एकदम अचानक आप बैठे हो, अंधेरे में बैठे हो, और कोई झट से पीछे से आके आपको डराते हैं, तो कैसे हम हो जाते, तो उसे मराठी में कहते हैं दचकणे, ठीक है। तर अशी का दचकली ती, भरत सांगतो, जन्मापासून आंधळी आहे ती। तो वो कैसी है, वो जब से पैदा हुई है तब से वो अंधी है। तुमचा अनोळखी हात म्हणून घाबरली, और आपका हाथ जो है, आपका जो टच है उसे नया था, तो इसीलिए वो थोड़ी सी डर गई। इथंच जन्मलेलं हे पोर, तो ये यहीं पर पैदा हुई है। जन्मापासून ठार आंधळं, मोठ्या डोळे बघाल तर अगदी लख आहेत। अगर आप देखो कि उसकी आंखें तो ऐसे लगता है कि इसे दिखाई दे रहा है, पण दिसत मात्र नाही। आम्ही हे पिल्लू पाळलं, आता मोठी मांजरी झाली आहे। मतलब ये छोटी बच्ची थी, अभी ये बड़ी मांजरी हो गई है, मतलब बड़ी हो गई है। इथं ती सगळ्यांना ओळखते, विश्वासानं वावरते, मतलब उसे पता है आने जाने के सब रास्ते,
तो कहीं पर भी अकेली भी जा सकती है. आम्ही तिला बाहेर सोडत नाही. तिथं बिचारीचा कुठं निभाव लागेल मतलब अभी उसे दिखाई देता नहीं है तो वो बाहर के एनवायरनमेंट में सर्वाइव कैसे करेगी. इसीलिए हम उसे यहीं पर रखते हैं. हे सारं पाहून मी बाहेर आले. एक वेगळं जग पाहिलं असं वाटलं. का कुणास ठाऊक. आत शिरताना जे वाक्य वाचलं होतं ते पुन्हा पुन्हा डोळ्यांपुढे येत होतं. आम्हाला तुमची गरज आहे. तुम्हाला आम्ही हवे आहोत का. तो कह रही है कि बाहर जब मैं निकली तो मुझे वही जो मैंने पढ़ा हुआ था स्टार्टिंग में वही मेरे सामने आ रहा है कि ये एनिमल्स भी हमें कह रहे हैं. और देखो यहाँ पर एनिमल्स जो होते हैं, इंसानों को तो एक दूसरे के साथ में हम मिलते हैं या एक दूसरे को हम उतना इम्पोर्टेंस देते हैं, लेकिन एनिमल्स को हम अपने लाइफ में इम्पोर्टेंस नहीं देते हैं ज़्यादा. तो जैसे कि ये कह रहे हैं कि हमें आपकी ज़रूरत है. ठीक है, तो आपको हमारी ज़रूरत है क्या, ऐसे वो पूछ रहे हैं. ठीक आहे. तर मुलांना हा लेसन कंप्लीट झालेला आहे. काही छोटी छोटी प्रश्नांची उत्तरंसुद्धा मी तुम्हाला याच्यातली अंडरलाईन करून दिलेली आहेत, खूप महत्त्वाची आहेत. आणि पुढचा व्हिडिओ बनवला की त्याच्यामध्ये मी प्रश्नांची उत्तरंसुद्धा धड्याखालची जी आहेत ती आणि खूप काही एक्स्ट्रा क्वेश्चन आहेत जी परीक्षेला तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाची आहेत ती देणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही नक्की दुसरा व्हिडिओसुद्धा पहा. प्रश्नांची उत्तर त्याच्यामध्ये असणार. त्यासाठी तुम्ही जर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंतसुद्धा पोहोचवा. ठीक आहे, थँक्यू.